नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. पुन्हा एक गुन्ह्याची गोष्ट पुन्हा एकदा पुण्यामधून. पुण्यातील चंदननगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे मित्रांनो. ही घटना घडली 8-9 दिवसांआधी, पण या घटनेतील जी मुलगी आहे तिचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. उजाला देवी दोहरे नावाची मुलगी. ही उजाला देवी चंदननगर भागातील एका नामांकित मॉलमध्ये कामाला होती. याच ठिकाणी कामाला असलेला दिलीप राठोड हा सुद्धा त्याच मॉलमध्ये दोघेही जण काम करत होते. एकाच ठिकाणी काम करणार म्हणजे गप्पा गोष्टी ओळख हे सर्व आलंच. या दोघांमध्ये सुद्धा असंच एकत्र काम करत असताना ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. दिलीपला उजाला देवी सोबतच लग्न सुद्धा करायचं होतं. पण काही दिवसांपूर्वी ही उजाला देवी उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावी आपल्या घरी गेली होती. तिचं वय 22 वर्ष, दिलीप राठोडचं वय सुद्धा 22 वर्ष. ती आपल्या घरी गेलेली असताना मग घरच्यांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तिच्यासाठी एक मुलगा बघितलेला होता आणि या मुलासोबत तुझं लग्न ठरवूया, म्हणजे ठरवलंच आहे असं त्यांनी सांगितलं. आता उजाला देवी ही काही घरच्यांच्या विरोधात जाणार नव्हती. तिने तसं ठरवलंही असेल की आपण लग्न करायचं तर घरच्यांच्या विरोधात. घरच्यांना जर मान्य असेल तर लव्ह मॅरेज होईल, किंवा मान्य नसेल तर घरचे ज्या ठिकाणी म्हणतील त्या ठिकाणी आपण लग्न करायचं. काही दिवस घरी राहून उत्तर प्रदेशातनं ती परत पुण्याला परतली. चंदननगरमध्ये आपल्या कामावर रुजू झाली आणि तिने दिलीप राठोड याला सांगितलं की आपण लग्न नाही करू शकत, कारण माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमवलेलं आहे आणि मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. उजाला देवी ही पुण्यात चंदननगर भागामध्ये आपला भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. काही दिवस गेले. हा दिलीप राठोड तिच्याकडे तगादा लावत होता लग्नासाठी, पण तिने स्पष्ट सांगितलं होतं मी घरच्यांच्या विरोधात जाणार नाही. मग काही दिवसांपूर्वी हा दिलीप राठोड चंदननगरमधील ती राहत असलेल्या ठिकाणी गेला. तिचे भाऊ आणि वहिनी कामावरती गेलेले होते. तो गेला. हिने तिला बघितलं की तो येतोय. तिने त्याला विरोध केला येण्यासाठी, पण बळजबरी हा दिलीप राठोड उजाला देवीच्या घरात शिरला. घरात शिरून मग त्याने आरडाओरडा करायला, आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे दोघांमध्ये वाद पेटले आणि या दिलीप राठोडने, विकृत दिलीप राठोडने आपल्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने, आता काही ठिकाणी या शस्त्राचा उल्लेख चाकू असा आहे, काही ठिकाणी ब्लेड असा आहे, या धारदार शस्त्राने, चाकूने किंवा ब्लेडने उजाला देवीच्या डायरेक्ट गळ्यावरती सपासप अनेक वार केले. वार केल्यानंतर आरडाओरडा झाला. शेजारी पाजारी धावून आले. शेजारी पाजारी येत आहेत हे बघून हा दिलीप राठोड त्या ठिकाणाहून त्याने पळ काढला. अत्यंत वाईट पद्धतीने हिचा गळा चिरला गेला. अतिशय गंभीर अवस्थेत उजाला देवी तिथे थरताच्या थारोळ्यात पडली होती, पण तरी तिने हिम्मत केली आणि आपल्या भावाला फोन लावला. फोन तर तिने लावला, पण तिला बोलता येत नव्हतं, कारण वोकल कॉर्ड जे असतात गळ्यातला त्याला इजा झाली होती, ती कापल्या गेली होती, म्हणून तिला नीट बोलता येत नव्हतं. तिने सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या भावाला की कोणीतरी घरात घुसलं, मला खूप मारलं, मी जखमी आहे वगैरे वगैरे. तिला नीट बोलता येत नव्हतं, म्हणून तिने फोन कट केला आणि व्हिडिओ कॉल लावला. व्हिडिओ कॉलवर जेव्हा तिच्या भावाने स्वतःच्या बहिणीला या रक्तांबंबाळ अवस्थेत बघितलं, तो ताबडतोब घरी यायला निघाला. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. उजाला देवी गंभीर जखमी झालेली होती, पण तिने जीव सोडलेला नव्हता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इतरही नातेवाईक जमले. 9 दिवस ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत, व्हेंटिलेटरवरती उजाला देवी मृत्यूला झुंज देत होती. पण शेवटी तिचा अतिशय करुण अंत झाला. ती मृत्यू पावली. पोलिसांनी दिलीप राठोड याला ताब्यात घेतलेला आहे. त्याची कसून चौकशी चालू आहे आणि सर्वत्र एकच मागणी होत आहे की या दिलीप राठोडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण अत्यंत निर्दयी पद्धतीने त्याने उजाला देवीची हत्या केलेली आहे. चंदननगर या घटनेमुळे अतिशय स्तब्ध झालेलं आहे. अतिशय खळबळजनक घटना आहे मित्रांनो. पण प्रेम प्रकरण, एकतर्फी प्रेम या गोष्टींमधनं आजकाल आपण बघत आलेलो आहे की अतिशय वाईट अशा खुनाच्या घटना दिवसागणिक घडत आहेत. या सर्व गोष्टीवरती आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.